पेपरफुटीचा आरोप आता गुन्हा दाखल होण्यापर्यंत आलाय। एमपीएससीच्या पेपरफुटीवरून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार अभिमन्यू पवारांवर आरोप केला। त्यावरून अभिमन्यू पवारांनी सपकाळांवर गुन्हा दाखल केलाय। एमपीएससीच्या अन्न औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा आरोप करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर आरोप केला। मुख्यमंत्री फडणवीस पेपरफुटीचे आका आहेत अशी टीका सपकाळांनी केली। एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाचे आका देवेंद्र फडणवीसच एमपीएससीच्या अन्न आणि औषध निरीक्षक भरतीच्या पेपरफुटीचे धागेदोरे हे आता पुणे महापौर कार्यालयापर्यंत पोहोचलेत। विशेष म्हणजे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे माजी पीए आणि आता भाजप आमदार असलेले अभिमन्यू पवार यांच्याकडे संशयाची सुई वळत असल्याची चर्चा आहे। फडणवीस मुख्यमंत्री असताना 2017-18 मधील महाभरती पोर्टल घोटाळ्यासह त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात झालेली 2023 मधील तलाठी भरती, म्हाडा, पोलीस भरती, वन विभाग भरती, मृद आणि जलसंधारण विभाग भरती आणि आताच्या अन्न औषध निरीक्षक भरती घोटाळा प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे। राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणाऱ्या आणि भविष्याशी क्रूर खेळ करणाऱ्यांना उघडं पाडल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। सपकाळांनी आमदार अभिमन्यू पवार यांचं नाव घेतल्यानं त्यांनी औसा पोलिसात सपकाळ यांची तक्रार केली आणि बदनामी केल्याच्या आरोपांवरून सपकाळांविरोधात गुन्हाही दाखल झाल्याची माहिती सपकाळांनी दिली। त्याला मी उत्तर दिलेलं आहे। मी कालच त्यांच्या विरुद्धमध्ये आमच्या औसा पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि माझे वकील लवकरच त्यांना म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्येच त्यांना कायदेशीर नोटीस पण देणार आहेत। दुरान्वये सुद्धा कसलाही संबंध नसताना माझं त्याच्यामध्ये त्यांनी नाव गौरलेलं आहे। ॲक्च्युली राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा परीक्षा पूर्णपणे पारदर्शक झालेल्या आहेत। कुठेही काय नाव ठेवायला जागा नाही। इथल्या लोकांना वाटतंय की केंद्रामध्ये जशा पद्धतीनं एक माहोल तयार झालं तसं माहोल तयार होतंय का, हा एक बालिश प्रयत्न सपकाळ साहेबांच्या माध्यमातून होताना मला दिसतोय। मुळात झालेले जे आरोप आहे आणि जो संशय आहे त्या संशयाच्या अनुषंगानं चौकशी होणं, चौकशीला आम्ही सामोरे जात आहोत अशा प्रकारची भूमिका ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी घेणं कुठेतरी आवश्यक होती। मात्र ती न घेता आता कुठेतरी मानहानीचा दावा करू, गुन्हे दाखल करू, म्हणजे एकंदरीत चोराच्या मनात चांदणं असल्याचं या निमित्तानं कुठेतरी एक सिद्ध होत आहे। एमपीएससीचंही म्हणणं आहे की पेपर फुटलेला नाहीये, तसंच पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली आहे। बीडहून महेंद्र जोंधळेसह गणेश सोलंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।